मिरज तालुक्यात विजेच्या धक्क्याने 4 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। हरिपूर येथे अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्रीवर्धन रायप्पा चटर्जी वय केवळ 4 वर्ष, राहणार पिंगळेमळा, हरिपूर असे मृत बालकाचे नाव आहे। बुधवार 1 जुलै रोजी रात्री ही दुर्दैवी घटना घडली। घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमासाठी घरासमोर लोखंडी पाईपचा मंडप उभारण्यात आला होता। कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे 11च्या सुमारास श्रीवर्धन आपल्या कुटुंबासोबत घरी परतला। गाडीतून उतरताच श्रीवर्धनने मंडपासाठी उभारलेल्या लोखंडी खांबाला हात लावला। मात्र त्या लोखंडी पाईपचा विद्युत तारेशी संपर्क आल्यामुळे संपूर्ण खांबामध्ये विजेचा प्रवाह सुरू होता। त्यामुळे श्रीवर्धनला विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। या अचानक घडलेल्या दुर्घटनेने चटर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हरिपूर गावात शोककळा पसरली आहे। या प्रकरणाची उशिरापर्यंत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती। पुढील तपास आणि आवश्यक कार्यवाही सुरू होण्याची अपेक्षा आहे। अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडपाची विद्युत सुरक्षितता तपासणे अत्यंत आवश्यक आहे। निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो।